बॅनर बघितल्यावरती विविसू डेहरा हा शब्द कदाचित वेगळा वाटला असेल ना, पण अगदी थोडक्यात सांगू, विविध विषयात सुसंपन्न होण्यासाठी टाकलेला डेहरा अर्थात कॅम्प. या संस्थेची सुरुवातच कॅम्पिंग ॲक्टिव्हिटीज पासून झाली. मुलांसाठी रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग या ॲक्टिव्हिटीज आम्ही मनाली आणि नैनितालला घ्यायला लागलो. आणि अशातच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही सुरू केल्या, वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू केले, वेगवेगळ्या सहली सुरू केल्या. सोशल टुरिझम असो किंवा मग एखादी विदेशातली सहल किंवा मग सैनिकांसाठी हाती घेतलेला एखादा प्रोजेक्ट, असाच एक कार्यक्रम सुरू केला, पर्यटन गप्पांचा कार्यक्रम. जडला पर्यटनाचा छंद, गप्पा मारू स्वच्छंद याच्या अंडर. या कार्यक्रमामध्ये आम्ही नामवंत व्यक्तींना, जे तुमच्या आमच्यातलेच आहेत, जे तिथे त्या देशामध्ये बरीच वर्ष स्थायिक झालेले आहेत, त्यांच्याकडून त्या देशाची माहिती आपण जाणून घेत होतो. म्हणजे शैक्षणिक व्यवस्था कशी आहे, वाहतूक व्यवस्था कशी आहे, तिथलं टुरिझम कसं आहे, तिथली मेडिकल व्यवस्था कशी आहे, अशा विविध अंगांनी पैलू पाडणारा हा असा कार्यक्रम, मुलाखत वजा गप्पांचा कार्यक्रम. याच धर्तीवरती या सर्व काळामध्ये आम्ही नवीन एक उपक्रम सुरू करतोय, व्हर्च्युअल टूर यूट्यूबच्या माध्यमातून. नमस्कार. चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलं असेल गोरिला, पण प्रत्यक्षात जर भेट द्यायची असेल तर आपल्याला आफ्रिकेमध्ये जायला लागेल, ईस्ट आफ्रिकामध्ये. तिथे रवांडा नावाचा देश आहे. किती जणांना माहिती आहे? रवांडामध्ये व्हॉल्केनो नॅशनल पार्क आहे. त्या नॅशनल पार्कमध्ये आफ्रिका सरकारने फक्त आणि फक्त गोरिलासाठी तो रिझर्व केलेला आहे. त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधनं घेऊया. मी कुणाल सुतावणे विविसू डेहरातर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत मेधा अलकेरी, ज्यांनी 7ही खंडांमध्ये बरीच भ्रमंती केलेली आहे. त्यांनी जेव्हा भेट दिली तेव्हा त्या गोरिलाबद्दल बरीच माहिती जाणून घेतली. त्यांच्या शब्दातून आपण तिथे भ्रमंती करूया. आपल्या लहानग्या वयात दारासिंग व किंगकॉंग यांचा परमभक्त असलेला माझा एक आतेभाऊ आहे. जेव्हा तो आपल्या शक्तीचं प्रदर्शन करतो आणि न फुगलेले उलेसे मसल्स दाखवायचा, तेव्हा ते दस्तूर खुद्द दारासिंगचे असत आणि काडकन काडी मोडल्याच्या ॲक्शनमध्ये साक्षात किंगकॉंग अवतरत असे. आम्ही सिनेमात पाहिलेला तो 8 फुटाचा किंगकॉंग गोरिला 2 पायावर चालत, वळलेल्या मुठींनी छाती बडवत गर्जना करायचा. लहानपणी मनात ठसलेल्या या किंगकॉंग गोरिलाच्या प्रतिमा प्रत्यक्षात त्या महाकाय प्राण्याला पाहिलं तेव्हा अगदी उजळून निघाल्या. या प्रवासात त्याच्याबद्दल खूप वेगळी आणि मौलिक माहिती मिळाली. पर्वतीय गोरिला हे मर्कट जातीतील एक अनोखं जनावर, जगातील मोठ्या सस्तन प्राण्यांमधील एक. जगभरात अवघी 750 एवढी नाममात्र संख्या असलेल्या या प्राण्यांचं वास्तव्य पूर्व आफ्रिकेतील उत्तर रवांडा, युगांडा व कांगो या 3 देशांच्या सीमा प्रदेशात आहे. आणि त्यातील जवळजवळ अर्धे गोरिला रवांडा येथील व्होल्कॅनो नॅशनल पार्कमध्ये आहेत. तिथे जाऊन विरुंग नावाचा पर्वत चढून बांबूच्या वनात विलसलेल्या या गोरिला कुटुंबियांना पाहणं हा एक मुलखा वेगळा अनुभव आहे. या प्रवासाची तयारी मात्र खूप आधीपासून करावी लागते. गोरिला भेटीचे परवाने मर्यादित संख्येत असल्यामुळे त्याची शाश्वती असल्याशिवाय प्रवासाला निघूच नाही. तिथे गेल्यावर बघू ना, करंट कोटा वगैरे काहीतरी असेलच ना तिकिटाचा. असा काही म्हणजे कुठलाही ठोकताळा तुम्ही बांधून जर गेलात ना विना परमिट, तर भेट केवळ अशक्य आणि विरस होईल तो वेगळाच. हे परवाने रवांडा डेव्हलपमेंट बोर्डाकडून दिले जातात. रवांडातील ट्रॅव्हल एजंट्सही ते तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतात. हे सगळे सोपस्कार वेळेआधीच आटपून मनाला आणि तनालाही
या भेटीसाठी तयार करून आम्ही रवांडा गाठला. हो, या ट्रेकसाठी शारीरिक फिटनेस हवा. रोज 5 किलोमीटर तरी अंतर चालायची सवय हवीच. सुती व उबदार लांब बाह्यांचे ढगळ कपडे, आरामदायी वॉकिंग शूज, टोपी, गॉगल्स, सनस्क्रीन, रेनकोट हे सारं अगदी उत्तम क्वालिटीचं हवं. वोल्कॅनो नॅशनल पार्क हे एक मोठं जंगलच आहे. गोरिलांचे 8 ग्रुप्स तिथे वास्तव्यास आहेत. पैकी 5 ग्रुप्सना पर्यटक भेट देऊ शकतात आणि 3 संशोधनासाठी राखीव आहेत. प्रत्येक गोरिला कुटुंबाची संख्या वेगळी. काही अगदी पर्वताच्या टोकाशी वास्तव्य करून आहेत आणि काही मध्यावर. त्यामुळे त्यांच्यापर्यंत जो पोचणारा मार्ग आहे हा कमी अधिक अंतर असल्यामुळे सुकर किंवा दुर्गम होत जातो. आमच्या उमुबानो या कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्हाला तब्बल 2.5 तासांचा अगदी दमछाक करवणारा ट्रेक करावा लागला होता. नॅशनल पार्कच्या व्हिजिटर्स सेंटरमधून आपल्याला एक निष्णात गाईड दिला जातो. आपल्या व्यवसायात पदवीधर आणि निपुण अशा या रेंजर गाईडवरच आपली सारी भिस्त असते. प्रत्येक ग्रुपमध्ये फक्त 8 जण असतात. याचा अर्थ एका दिवशी फक्त 40 जण गोरिला भेटीला जाऊ शकतात. माणसाकडून पसरवल्या जाणाऱ्या जंतूंमुळे आजारी पडून गोरिला मृत्यूच्या दाढेत जाऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येते. चढायला सुरुवात केली तेव्हा वाट अगदी धुक्यात हरवली होती. छानसा गारवा होता, पण जसजशी उंची गाठत गेलो तसतसे मात्र घामाने भिजलेले कपडे पाठीवरील हॅवरसॅकमध्ये कोंबायला सुरुवात केली. गरज वाटली तर तुमचं ओझं उचलून तुमच्यासोबत चालण्यासाठी इथे मदतनीस उपलब्ध असतात. कष्टाच्या मानाने अगदी नाममात्र शुल्क असतं. आम्ही त्यातल्या एकाला बरोबर घेतलं होतं. त्या बापड्यानी आमचं सामानच नाही तर कधी कधी त्याच्या हाताचा आधार देऊन आमचंही वजन पेललेलं होतं. भुसभुशीत जमिनीचा अंदाज घेत, काठ्यांवर भार देत, झाडांच्या बुंध्यांवरून लोंबकळत आणि त्या लोंबत्या वेलींचा गुंता सोडवत, कधी मोकळ्या तर कधी घनदाट अशा जंगलातून आमची चढउतार चालू होती. 2.5 तासांच्या या ट्रेकमध्ये गाईडने आम्हाला रस्त्यातील वृक्षवल्लींबद्दल, वनचरांबद्दल आणि इवन रवांड्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बरीच अशी उपयुक्त माहिती दिली. गोरिला हा तर त्याचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी प्रथम गोरिलांसमोर काय 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 काळजी घ्यायची, कोणती दक्षता घ्यायची ते सांगितलं. काय करायचं त्याआधी काय करायचं नाही हे त्याने अतिशय विनोदी पद्धतीने सांगितलं. खास या भेटीसाठी लांब लांबून आलेल्या उत्सुक पर्यटकांना तो अगदी कळकळीची विनंती करत होता की तुम्ही या शांत प्राण्याला घाबरू नका. त्याच्या नैसर्गिक निवासात तुम्ही आलेला आहात, तिथे त्यांना पाहायचा जो आनंद आहे तो अगदी पुरेपूर लुटा. पर्वतीय गोरिला हा खरं तर शांतताप्रिय, कुटुंबवत्सल आणि अनाक्रमक स्वभावाचा प्राणी आहे. मात्र त्याच्या परिवाराच्या सुरक्षिततेला धोका आहे अशी नुसती शंका जरी आली ना तरी तो चवताळून मी काय करू शकतो याची एक झलक दाखवतो. त्यामुळे त्याच्या आणि तुमच्यामध्ये 7 मीटरचं सुरक्षित अंतर ठेवा हा कानमंत्र त्यांनी आम्हाला दिला. त्याला आपली खास विनोदी टिप्पणी जोडताना तो म्हणाला, पण हा नियम गोरिलांना लागू नये. हे त्यांचं घर आहे. स्वागत करण्यासाठी जर तो तुमच्या जवळ आला तर घाबरून पळून जाऊ नका. एन्जॉय हिज कंपनी. मात्र स्वतःहून त्याच्या मार्गात आडवे येऊ नका. त्याची वाट सोडा. एका आगाऊ बाईला त्यांनी पंजाच्या एका झटक्यात खाली लोळवलं होतं हे त्यांनी सांगितलं. सिनेमातील किंगकॉंग माणसं खायचा, पण प्रत्यक्षात गोरिला हे पाला खाणारे शाकाहारी जीव आहे.
त्यामुळे तशी भीती नाही. आणि बाकी काही आणीबाणी उगवली तर नाही ना. हो, आणखी एक काळजी घ्यायची, त्याच्यासमोर शिंकायचं नाही. का? हा एवढा मोठा अगडबंब प्राणी माणसाच्या शिंकेला घाबरतो की काय? की शिंक ऐकली की पिसाळतो? बैलाला लाल फडकं दाखवलं की शिंग रोखत तो चाल करून येतो, तसा काही प्रकार नाही ना. आणि नेमकी शिंक आलीच तर ती काही कोणाच्या हातात आहे? ती तर नाकात असते. अशा अनेक शिंका कुशंकांचं एक साधं निरसन आहे. मनुष्याच्या शिंकेतून होणारा जंतुसंसर्ग गोरिलांसाठी घातक आहे. त्यामुळे शिंक द्यायची झालीच तर ती चेहरा वळवून रुमालात द्यावी. बरं बाबा, नाही जाणार तुझ्या वाटेला आणि नेमकी माशी शिंकली असं म्हणायची संधीही नाही देणार. मजल दरमजल करत, खरं तर थकत भागत, हाव फार या प्रश्नाने गाईडला भंडावून सोडत आम्ही एकदाचे गंतव्यस्थानाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो. गाईडने सांगितल्याप्रमाणे बांबूचं वन दिसू लागलं होतं. कोणत्याही क्षणी गोरिलांचं प्रथम दर्शन होण्याची शक्यता होती. हे कुटुंब नेहमी त्याच जागेवर वस्ती करून असतं का? या माझ्या प्रश्नाचं एकदम आश्चर्यकारक उत्तर मला मिळालं. गोरिलांना म्हणे रोज रात्री नवं घर हवं असतं, म्हणजे हॉटेलच की हो. ही मंडळी कशासाठी पोटासाठी करत करत जंगलभर फिरतात. दिवसभरात साधारण 40 चौरस किलोमीटर इतकं अंतर ते अन्नाच्या शोधात तुडवतात. त्यांचं आवडतं अन्न म्हणजे नेटल नावाची काटेरी वनस्पती आणि बांबूचे कोवळे कोंब. बांबू खाताना तो हातात धरून त्याची वरची जी टणक आणि कडवट साल असते ना, ती दाताच्या साह्याने ते सोलवटतात आणि आतला कोवळा कोंबच फक्त ते खातात. मानव उत्क्रांतीकडे अग्रेसर हे त्यांचं पहिलं पाऊल असावं. एकंदर 70 प्रकारच्या वनस्पती आणि बरकट जातीला शोभेल असं पानं, फुलं, फळं आणि कंदमुळांचं भक्षण गोरिला करतात. नासधूसही ओघाने आलीच. शाकाहारी असूनही क्वचित प्रसंगी आहारातील प्रथिनांची कमी भरून काढण्यासाठी ते एक प्रकारच्या मुंग्या आणि वाळवी जी असते ती पण खातात. गोरिला पाणी पित नाही. पर्वताच्या त्या उंचीवर नेहमीच पाणी मिळेल याची शाश्वती नाही. मुळापासून गळून पडलेलं झाडाचं जे खोड असतं ते जमिनीवर पडून हळूहळू कुजायला लागतं, तेव्हा त्यात पाण्याचा भरपूर अंश साठलेला असतो. तर ही जी खोडं असतात ती चघळून किंवा पाणी साठवणाऱ्या इतर वनस्पती असतात त्या खाऊन त्यांची पाण्याची तहान भागते. त्यांना वाहत्या पाण्याचं तर वावडं. दिवसभर तहान भूक करत पायपीट झाली की संध्याकाळी बांबूच्या वनातली एक सपाटशी जागा बघून पालापाचोळ्यांची शय्या बनवून हे कुटुंब निद्राधीन होतं. दुपारच्या वामकुक्षीसाठी असाच एखादा निवारा मिळाला की लगेच आडवे होतात. संशोधक मंडळींच्या अभ्यासात त्यांची ही घरकुलं फारच महत्त्वाची ठरतात. त्या घरकुलांचा आकार, संख्या आणि घराबाहेरील विष्ठेचा अभ्यास करून त्यांच्या वयाचा अंदाज या संशोधकांना लावता येतो. उत्साह आणि उत्सुकतेसह आम्ही 5च मिनिटं चाललो असू आम्हाला पहिल्या गोरिलाचं दर्शन झालं. 11-11:30चा सुमार होता. भरपेट नाश्ता करून स्वारी मस्त लोळत पडली होती. गाईडने परवलीचे शब्द वापरून त्याला जागं केलं. अरे काय अरे, झोपू दे ना सुखाने, अशी गुरकावणी करत डोळे किलकिले करून त्याने आमच्याकडे पाहिलं आणि अंग झटकून आमच्यासमोर फटकल मारून बसला. गाईडला गोरिलांची ही आवाजाची भाषा अवगत होती. महाराज कधी रागवले, कधी वैतागले,
कधी अगदी आनंदात आहेत, हे सगळं त्याच्या या रेकण्यातून किंवा त्याच्या गुरकवण्यातून किंवा गर्जनांमधून प्रदर्शित होत असतं. अशा प्रकारच्या भावना दर्शवणारे 25 आवाज अभ्यासूंनी शोधून त्याची नोंद करून ठेवलेली आहे. जवळून घेतलेलं गोरिलाचं हे प्रथम दर्शन. चकचकीत गोट्यांसारखे पिंगट रंगाचे ते भावपूर्ण डोळे, फेंदारलेलं वाटावं असं थोडंसं वर उचललेलं नाक, केसाळ काया, हातापायांचे पंजे अगदी मनुष्यासारखे, नखही तशीच, हस्तरेषा स्पष्टपणे दिसत होत्या. गोरिलाने जवळची नेटलची कांडी उचलली आणि निर्विकारपणे तो ती खाऊ लागला. नेटल ही एक काटेरी वनस्पती आहे. अहो, जंगलातून चालताना तिचा स्पर्श जरी झाला ना तरी मेंदूत झिंझिण्या जातात. विंचवाच्या डंखा एवढा दुखरा असा तो स्पर्श असतो. कातडीवर तर पित्तासारख्या लाल गांध्या येतात. प्रचंड आग होते. त्या आगीला शीतल करणारी दुसरी अशी एक वनस्पती तिथेच उपलब्ध आहे. निसर्गाची केमया बघा. आम्हाला त्या नेटलने 1-2दा आपला हिसका दाखवला. आता ही अशी खतरनाक काटेरी नेटल हातांनी सोलून हा गोरिला खात असतो. त्याच्या अंगावरील जाड केसाळ कातडी समोर नेटलच बहुधा नांगी टाकत असावं. या गोरिलाचं प्रथम दर्शन झालं आणि गाईडनी आपलं घड्याळ सेट केलं. म्हणजे आतापासून बरोबर 1 तास आम्ही गोरिलांच्या सान्निध्यात घालवणार होतो. 61व्या मिनिटाला परतीची वाट धरायची होती. एव्हा ना चालत चालत आम्ही त्यांच्या हाऊस ऑफ बॅम्बूज पाशी येऊन पोहोचलो. बांबूच्या झाडांच्या काड्या वाकवून आणि जमिनीवर पालापाचोळा पसरून त्यावर मजेत पसरलेलं हे चार्ल्स नामक सिल्वरबॅकचं कुटुंब पाहून, अगदी लेकरवाळं कुटुंब होतं, ते पाहून आम्ही अगदी हरखूनच गेलो. बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमीन पिवळीशा. चार्ल्सची वामकुक्षी चालू होती. बांबूतून डोकावणाऱ्या उन्हाच्या तिरपीत त्याची पाठ न अगदी ती रुपेरी पाठ मस्त चमकत होती. घरात एक ओली बाळंतीण होती. 1.5 महिन्याच्या मुलाचं स्तनपान चालू होतं. दचकून भेदरलेल्या नजरेने आमच्याकडे पाहत त्यांनी आईच्या पोटाला घट्ट धरून ठेवलं. त्या माऊलीचा सरावला हात आपसुकच त्याच्या पाठीवर गेला. 1.5-2 वर्षाची 2 पिल्लं तर इतकी गोड होती, जणू काळ्या लोकरीचे 2 गुंडे. 3 वर्षे वयाच्या 2 कन्यका अगदी गळ्यात गळा घालून झोपल्या होत्या. 3 सवतीही एकमेकींच्या बाजूस पहुडल्या होत्या. लक्ष देऊन न्याहाळू लागल्यावर त्यांच्या मानव सदृश्य हालचाली, काही सवयी, काही लकबी पाहून आम्ही अगदी अचंबित झालो. म्हणजे मोठ्या मालकीणबाईनं 1 हात डोळ्यावर आणि दुसरा छातीवर ठेवून आणि उजवं पाऊल डाव्या गुडघ्यावर ठेवून झोपल्या होत्या. मला वाटलं की घोरतात की काय आता. दुसरी सवत हाताची घडी घालून कुशीवर आणि तिसरी चक्क मरकटासनात. फतकल मारून बसलेली 2 मोठी मुलं होती. ती आपल्यातच मग्न होती. एकाने नाकात तर्जनी घालून ना कोरीव काम सुरू केलं. बरं झालं त्याची आई जागी नव्हती, नाहीतर मस्त हातावर एक फटका बसला असता. त्याच्यानंतर जो दुसरा होता ना, म्हणजे त्याचा भाऊ, त्यांनी कानात करंगळी घालून अगदी मनुष्यासारखा कान खाजवला. गोरिलांच्या हातापायाला मनुष्यासारखीच 5 बोट असतात. पायाचा अंगठा सुद्धा इतर बोटांपेक्षा मोठा असतो. दातांची 32 असते. फळतही असावी का? पुढे सुळे, मागे दाढा. पण मनुष्याच्या हातापायांच्या ठशांऐवजी नाकाची ठेवण ही त्यांची व्यक्तिविशेषाची ओळख. शास्त्रज्ञ या नाकावरूनच त्यांना ओळखतात. गोरिला माणसासारखाच बुद्धिमान, सर्जनशील आणि भावनिक गुंतवणूक असलेला, म्हणजे 5ही इंद्रिय विकसित असलेला प्राणी आहे. त्या लोकरीच्या गुंड्यांच्या बाळलीला पाहताना पुढचा तास कसा गेला कळलंच नाही.
बांबूच्या एका खांबाभोवती ते खेळत होते. मध्ये सर 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 वडत वर चढत धपकन खाली उडी मारत शर्यतच लावली होती जणू. थोड्याच वेळात कंटाळून खांब सोडून जमिनीवर आले. एकमेकांच्या अंगावर लोळत घेत, पाठीवर धबाधबा मारत, कुस्ती करत, चिडवत, गुदगुल्या करत ते परत खेळू लागले. आता त्यातला ना एक रुसला, बाजूला जाऊन पाठ करून बसला. रुसूबाई रुसू म्हणत दुसरा त्याला बोटांनी डिवचू लागला. परत एकदा घनघोर मुष्टियुद्ध झालं. मी नाही जा म्हणत जमिनीवर हातपाय आपटले गेले. चीटर चीटरचा चिचीवाट झाला. पुढच्या 5च मिनिटात रागवेळ घडला. युती झाली आणि सरसर सरसर खांबावर चढणं सुरू झालं. या सगळ्यात आवाज होता, पण कमी होती ती खिदळणाऱ्या हास्याची. विधात्याने फक्त मनुष्यालाच ही हास्याची देणगी का बरं बहाल केली असेल. प्रसंगी खूप आकांतांडव करून घाबरवून सोडणारा हा सिल्वरबॅक असतो, तो त्याच्या बच्चा कच्च्यांसमोर मात्र अगदी मवाळ असतो. आमचा चार्ल्स फक्त एकदाच मुलांवर गुरकवला होता या तासाभरात. त्यात येऊ का रे तिकडे अशी गोड धमकी असावी. लहानपण सरलं ना की या बछड्यांचं झाडावर चढणं थांबून जातं. मग 30% वेळ उदरभरणात, 40% निद्रादेवीच्या कुशीत आणि उरलेला 30% मार्गक्रमणात जातो. मधूनच आमची नजर न त्या वर्गाबाहेर उभं असलेल्या नाठाळाकडे जात होती. ऊस हातात धरून त्याची सालत तोंडाने ओरबाडून बेदरकारपणे चिपाड थुंकणाऱ्या गावरान खलनायकासारखा तो नेटलखान्यात गुंग होता. कबिल्याला आता जाग आली. मघापासून शांत झोपलेल्या त्या बहिणी आता उठल्या. उभं राहून एक छानशी अंगडाई देत परत एकमेकींच्या गळ्यात पडल्या. मला वाटलं आता या फुगडी घालतात की काय, आम्ही दोघी बहिणी जोडीच्या. तेवढ्यात तो लोकरीचा गुंडा म्हणजे त्यापैकी एक धावत येऊन आईच्या पाठोंगळी बसला. घरात वर्दळ सुरू झाली तरी बाबा काही उठत नव्हते. तासही सरत आला होता. सिल्वरबॅकला पूर्ण आवेशात उभा ठाकलेला असा पाहायला मिळणार की नाही अशी चुटपुट लागून राहिली असतानाच या बहुधा मनकवड्या चार्ल्सने झोप आवरून एक झकास आळस दिला. उठून उभा राहिला आणि आपलं स्वतःचं विराट रूप आम्हाला दाखवलं. फोटो घेण्यासाठी बहुधा कोणीतरी सुरक्षित अंतर पार केलं असावं. त्याने डोक्यावरील बांबूची फांदी तोडून ती आमच्या समोर आपटत शत्रुघ्न सिन्हासारखी खामोश अशी डरकाळी फोडली. आणि मग तान्हुल्याची विचारपूस करायला तो त्याच्या पट्टराणीजवळ जाऊन पोहोचला. आता या क्लायमॅक्सवर आमचा जादुई तास संपला. मानवाशी साधर्म्य असलेल्या आपल्या या पूर्वजांचा निरोप घेणं खरंच खूप जड गेलं. पर्वतीय गोरिला हे विनाशाच्या पदचिन्हावर उभे आहेत हे ऐकून तर मन खूपच हळहळलं. रवांडा, युगांडा आणि कांगो या तिन्ही देशांची सरकारं त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत. ही बाब खरंच प्रशंसनीय. जंगलं साफ करून शेती करणं, सरपणासाठी आणि लाकूड फाट्यासाठी जंगलतोड करणं हे गोरिलांच्या राहत्या घरावर आक्रमणच आहे. त्यांना जिवंत ठेवायचं तर हवं मोकळं गर्द रान. हे प्राणी काळाच्या पडद्याआड गेले नाही गेले, आपल्याला इतक्या लांब त्याचा काय फरक पडतोय असा प्रश्न कदाचित कुणाच्या तरी मनात उद्भवू शकतो. परंतु आपण सारेच या सृष्टीरूपी माळेचे मणी आहोत. सारे एकत्र गुंफले आहोत. ही माळ अभंग राहण्यासाठी त्यातील प्रत्येक मण्याची काळजी घ्यायला हवी. हो ना.
पर्वतीय गोरिला हे प्राणी संग्रहालयात जिवंत राहू शकत नाही. म्हणजे तसा प्रयत्न झाला होता, पण त्यांच्या आधीच घटत चाललेल्या संख्येत अजूनच भर पडली. म्हणून मग माउंटन गोरिलांना भेटायचं असेल तर रवांडालाच गेलं पाहिजे. बांबूच्या घरात जायला हवे, बांबूचे घर पाहायला हवे, हाऊस ऑफ बॅम्बूज. धन्यवाद. कशी वाटली व्हर्च्युअल टूर व्हॉल्कॅनो नॅशनल पार्कची? गोरिला दिसले तुम्हाला? ग्रेट. बेथा अलकिरी यांचं एक पुस्तक आलं आहे, सूर्य होता रात्रीला या नावाने. ग्रंथालयाने ते प्रकाशित केलेलं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आमचे पुढचे अपडेट्स तुम्हाला लवकरच मिळत जातील. धन्यवाद.